नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केएस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 40 प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली होती? इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले? कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता? अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 निक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? तर ऑप्शन क्रमांक 2 माद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, दशमान पद्धती व शून्याची संकल्पना प्राचीन या डॅश डॅश ने जगाला दिलेल्या देणग्या होत. दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन जगाला दिलेल्या देणग्या होत. तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतात स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिशचे पंतप्रधान कोण होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिशचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड क्लेमेंट ॲटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पंचशील तत्त्वे 1954 मध्ये डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली होती. पंचशील तत्त्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 रोलट कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, पवनखिंड कुठे आहे? पवनखिंड कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विशालगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कुणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? कुणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेयो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले होते? आष्टी तालुक्यातील ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश याने बिदर येथे बरीदशाहीची स्थापना केली होती. डॅश डॅश याने बिदर येथे बरीदशाहीची स्थापना केली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अमीर बरीद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, डॅश डॅश हे शिवाजीचे पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे होते? डॅश डॅश हे शिवाजीचे पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोरोपंत पिंगळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुतलीबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक, भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली? भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, राजस्थानमधील दिलवारा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? राजस्थानमधील दिलवारा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जैन धर्माचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण होती? दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 रझिया बेगम
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दिल्लीहून देवगिरीला राजधानी राजा कोणता? हे दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवणारा राजा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद तुगलक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 हॅम्पी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन गंगू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता? टिपू सुलतान याचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीरंगपट्टणम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बंगालमध्ये मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली होती? बंगालमध्ये मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अब्दुल लतीफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1971 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शाहिस्तेखान हा नात्याने औरंगजेबचा डॅश डॅश होता. शाहिस्तेखान हा नात्याने औरंगजेबचा डॅश डॅश होता. तर ऑप्शन क्रमांक 2 मामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोकमान्य टिळक लिखित सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता? लोकमान्य टिळक लिखित सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सिंधू संस्कृतीमधील लोक डॅश डॅश या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येते. सिंधू संस्कृतीमधील लोक डॅश डॅश या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येतो. तर ऑप्शन क्रमांक 1 तांबे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतात सर्वात जास्त शिलालेख डॅश डॅश यांचे प्राप्त झाले आहेत. भारतात सर्वात जास्त शिलालेख डॅश डॅश यांचे प्राप्त झाले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अशोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश डॅश या शास्त्रात ऐतिहासिक वस्तूचे जतन केले जाते. डॅश डॅश या शास्त्रात ऐतिहासिक वस्तूचे जतन केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 वस्तू संग्रहालय शास्त्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र समाचार दर्पण भाषेत निघत असे. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र समाचार दर्पण भाषेत निघत असे. तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र डॅश डॅश हे आहे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र डॅश डॅश हे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 टाइम मॅगझिन हे जगातील सर्वात लोकप्रिय नियतकालिक डॅश डॅश या देशातून निघते. टाइम मॅगझिन हे देशातील सर्वात लोकप्रिय नियतकालिक डॅश डॅश या देशातून निघते. तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गोव्यात पहिले मुद्रालय डॅश डॅश यांनी सुरू केले होते. गोव्यात पहिले मुद्रालय डॅश डॅश यांनी सुरू केले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देवगिरी लिपीत छपाईसाठी खिळे डॅश डॅश यांनी बनवले होते. देवगिरी लिपीत छपाई खिळे डॅश डॅश यांनी बनविले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स विल्किन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश डॅश या शहरावरून पंजाब व हरियाणा या 2 राज्यात विवाद आहे. डॅश डॅश या शहरावरून पंजाब व हरियाणा या 2 राज्यात विवाद आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 इजिप्तमध्ये पर्यटक प्रामुख्याने डॅश डॅश पाहण्यासाठी येतात. इजिप्तमध्ये पर्यटक प्रामुख्याने डॅश डॅश पाहण्यासाठी येतात. तर ऑप्शन क्रमांक 3
पिरॅमिड्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, डॅश डॅश शहरातील बाबरी मस्जिद पाडली गेली. डॅश डॅश शहरातील बाबरी मस्जिद पाडली गेली. तर ऑप्शन क्रमांक 2 अयोध्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, महाराष्ट्रात नाणकशास्त्राचा अभ्यास डॅश डॅश यांनी केला आहे. महाराष्ट्रात नाणकशास्त्राचा अभ्यास डॅश डॅश यांनी केला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ग ह खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, कागदाचा शोध लावण्यापूर्वी लिखाणासाठी डॅश डॅश या झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे. कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिखाणासाठी डॅश डॅश झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे. तर ऑप्शन क्रमांक 4 सालवृक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल.